अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या नवरात्रीमध्ये आपण जे अखंड दीपव्रत केलेलं होतं किंवा आपण जे घटस्थापना आपल्या घरामध्ये केलेली आहे, तर त्याच संदर्भात तुमच्या मनात असणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे। कारण बऱ्याच वेळा मला विचारला गेलेला प्रश्न की ताई, आमचा दिवा सतत विझत आहे, आमच्या सोबत काही वाईट घडणार आहे का? ताई, आमचा घट जो आहे हा खराब झालेला आहे, घटाला वास येत आहे, धान्य नीट उगवलंच नाही। तर बऱ्याच जणांच्या घरात धान्य व्यवस्थित उगवलं पण त्या धान्याला बुरशी लागली। तर हे संकेत नक्की काय आहेत? याने आपल्या आयुष्यामध्ये काही वाईट परिणाम होणार आहे का? याने आपल्याला दोष लागणार आहेत का? आता सतत दिवा विझलेला आहे किंवा सतत दिवा विझतोय, तर आम्ही काय करावं? ह्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे आणि या सगळ्यावरती एक अत्यंत प्रभावी उपाय देखील मी सांगणार आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा। आणि ज्यांच्या सोबत असं काही घडलं असेल तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्हमध्ये, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। मी तुम्हाला सगळ्यात पहिली टिप्स सांगितली होती की धान्य कसं टाकायचं, कसं पेरायचं, माती कशी घ्यायची। त्या टिप्स सगळं जर तुम्ही घट मांडला असेल किंवा त्या गोष्टी जर तुम्ही बघून जर तुमच्या घटामध्ये त्या तुम्ही गोष्टी केल्या असतील, तर मी 100% सांगते तुमचा घट हा चांगलाच उगवला असेल। पण तरीही काही लोक ज्यांनी कदाचित आपला तो व्हिडिओ बघितला नसेल, त्यांचा आता घट खराब झाला असेल। घट खराब होण्याचं मुख्य कारण माती असते। बऱ्याच वेळा त्याला आपण जे पाणी घालतो, हे पाणी योग्य न घालण्याने म्हणजे घट जो आहे तो खराब होऊ शकतो। बऱ्याच जणांचा घट कोलमडलेला आहे, कारण काय होतं, आपण धान्य त्याच्यामध्ये पेरतो, वरून माती टाकतो, अजून वरून आपण त्याच्यावरती धान्य पेरतो। 2-3 वेळा थोडंसं जास्त धान्य जर पेरलं गेलं आणि त्यावरती सतत पाणी घालण्यात आलं, तर लक्षात ठेवा वरती असणारे जे बीज असतात त्यांना अंकुर फुटतात, तिथली माती भुसभुशीत होते, मातीवरची भुसभुशीत होते आणि जे दाणे आपण पेरलेले असतात त्यांना अंकुर फुटत जातात। मग वरचा भाग थोडासा हलका होतो आणि खालचा भाग थोडासा जड होतो। त्यामुळे काय होतं, घट जो आहे तो एका बाजूने लवंडला जातो। बऱ्याच वेळा काय होतं, मध्यभागी आपण सगळीकडे ते धान्य पेरलेलं असतं, अर्ध धान्य उगवतं आणि अर्ध धान्य उगवत नाही, त्यामुळे घट एका बाजूनेच जातो। बऱ्याच वेळा काय होतं, जे आपण धान्य पेरलेलं असतं तर हे धान्य जे आहे वरती व्यवस्थित राहतं आणि खाली त्याला अंकुर फुटतात आणि मग हे म्हणजे समतल प्रमाणामध्ये नसतात, कुठे कमी कुठे जास्त असतं। त्यामुळे मधली किंवा आजूबाजूची जी माती आहे ती काही माती भुसभुशीत राहते, काही माती हलकी राहते आणि काही माती जी आहे ती जड होते। त्यामुळेही त्याचा समतोल जातो आणि घट जो आहे हा एका बाजूने येतो किंवा बऱ्याच वेळा तो खूप जड होतो, बऱ्याच वेळा तो एका बाजूने येऊन तो म्हणजे अगदी लवंडला जातो। यामध्ये काहीही वाईट होण्यासारखं किंवा काहीही चुकीचं होण्यासारखं काहीच नाही। आपण खरं तर मनातून त्या गोष्टी स्वतःच ठरवत असतो आणि त्याचा विचार करत असतो। बघा, जर तुमचा असा काही घट झाला असेल, तो सतत म्हणजे पडत येत असेल किंवा धान्य उगवलं नसेल, बुरशी लागत असेल, बऱ्याच वेळा बघा काय होतं की आपण जिथे घट ठेवलेला असतो तिथे सूर्यप्रकाश नीट येत नाही। कुठलंही झाड असेल, कुठलीही गोष्ट असेल नैसर्गिक म्हणजे झाडांमध्ये, तर त्याला सूर्यप्रकाश मिळणं खूप महत्त्वाचं आहे। आणि जर तुमच्या घटाला तुम्ही पेरलेल्या धान्यांना जर व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळाला नसेल, तर त्यामुळेही त्या धान्याला बुरशी लागू शकते। त्यामुळे यामध्येही वाईट असं काहीच नाही। ठीक आहे, झालं असेल यावेळेस चुकून माकून तुमच्याकडनं झालेलं आहे, पण पुढच्या वर्षी या गोष्टी लक्षात ठेवा आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने धान्य पेरून व्यवस्थित करा। आवर्जून तुमचा घट जो आहे तो अत्यंत चांगला आणि व्यवस्थित उगवेल। ही आता पहिली गोष्ट होती। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की ताई, आमचा दिवा सतत विझतोय, तर मी तुम्हाला सांगितलं होतं त्याबद्दल देखील। जो दिवा तुम्ही लावताय त्यात सकाळ दुपार संध्याकाळ तीनही टायमाला एक छोटी भीमसेनी कापराची वडी घालायची, दिवा कधीच विझत नाही। बघा, आपण जे तेल घालतो त्यावरही बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात। आता तेल म्हणजे ब्रँडेडच पाहिजे किंवा असं काही नाही, पण जे पूजेचं तेल असतं, पूजेचंच तेल जर तुम्ही त्याच्यामध्ये घातलं तर ते तेल त्याची जी काय म्हणतो त्याला आपण, त्याची जी त्याचा जो उजेड, त्याचा जो त्या दिव्यातून पडणारा प्रकाश आहे ना, हा थोडा वेगळा असतो। आणि आपण नॉर्मल तेल घालतो बघा, अगदी खायचं असेल किंवा कुठलंही, त्या तेलाचा प्रकाश थोडा वेगळा असतो। ते तेल थोडंसं भेसळयुक्त असू शकतं, पण जे पूजेचं तेल असतं ना हे शुद्ध असतं। आणि जेव्हा तुम्ही ते तेल घालता तेव्हा त्यातून एक म्हणजे त्या दिव्यातून एक वेगळी अग्नी प्रज्वलित होते, त्या ज्योतीतून एक वेगळा प्रकाश जाणवतो आणि हा जो प्रकाश आहे ना, हा प्रकाश आपल्या घरात सकारात्मकताही आणतो। म्हणून मी आधीच सांगितलेलं की जे तेल तुम्ही वापराल ते पूजेचं असावं, व्यवस्थित असावं।
दुसरी गोष्ट म्हणजे वात. बरेच लोक काय करतात, मार्केटमध्ये आता रेडीमेड वाती भेटतात, तर त्याच वाती सहज आणायच्या आणि त्यातील एक वात त्याच्यामध्ये घालायची. बघा, बाजारातून आपण ज्या वाती आणतो ना, त्यामध्ये प्रक्रिया केलेल्या असतात, थोडे केमिकल आणि बाकी गोष्टी असतात, ज्यामुळे ती वात आपण त्या दिव्यात घातली तर ती अगदी काहीच तासामध्ये बऱ्याच वेळा ती वात पूर्ण जळून जाते किंवा पटकन संपून जाते. बघा, आपण जी घरी कापसाची छान वात बनवतो, ही वात जर तुम्ही त्या दिव्यामध्ये अखंड घातली असेल तर ती वात जी आहे ना, ती खूप कमी वेळाने म्हणजे खूप तिचा प्रकाशही छान असतो, मंदही असते आणि त्याचबरोबर ती वात जी आहे ना, ती खूप अगदी वेळानंतर थोडी थोडी संपत जाते. अशी वात टिकते पण आणि पुरते पण. म्हणून प्रत्येक वर्षी, आता ह्यावेळी चुकी झाली असेल पण लक्षात ठेवा, पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही अखंड दिव्यात वात घालाल तेव्हा व्यवस्थित ओरिजिनल कापूस आणायचा आहे. बाजारामध्ये ओरिजिनल कापूस मिळतं, त्यांना सांगा ते ओरिजिनल कापूस आणा आणि त्याची लांब छान पिळून व्यवस्थित ती वात पिळून घ्यायची आणि ती घालायची. ही वात खरं तर खूप कमी वेळात संपते आणि ही वात जी आहे ती खूप टिकते देखील. ही दुसरी टिप्स होती. आता तुमच्याकडनं त्या चुका झाल्या असतील आणि दिवा विझला असेल तर आता दिवा तुमच्याकडनं समजा विझला असेल आणि तुम्ही तो समजा पुन्हा पुन्हा प्रज्वलित केला असेल, तर याने काही त्या आम्हाला दोष लागलाय का किंवा याने आमच्या आयुष्यात काही संकट येणार आहे का? तर अजिबात नाही. मी नेहमीच तुम्हाला सांगते, तुम्हाला जी शिक्षा मिळते किंवा तुमच्यावरती काही संकट येते, तुमच्या आयुष्यामध्ये काही विघ्न येते, तर ते तुमच्या कर्मानुसार येते. देव कधीही तुमच्या म्हणजे तुम्ही किती फुलं आणलेत, तुम्ही किती हार आणलेत, तुम्ही माझ्यासाठी किती काय घेऊन आलात, काय खायला म्हणजे ठेवलंय, नैवेद्य काय आहे, हे देव कधीच बघत नाही. देव बघतो ती तुमची कर्म आणि तुमची मनापासून श्रद्धा. मनातून भाव असा, मनापासून श्रद्धा असावी आणि तुमची कर्म चांगली असावी. मग तुम्ही ती सेवा तुटकी मुटकी कशीही का केली असे ना, देव त्याचं जे फळ आहे ना, हे फळ तुम्हाला नक्की देतो. तुम्ही खूप केलं, तुमची दिव्याची अखंड वात 9 दिवसांपर्यंत राहिलेली आहे, पण 9 दिवसात तुम्ही कोणाचा तरी अपमान केलेला आहे, 9 दिवसांमध्ये तुम्ही घालून पडून बोललेले आहात, 9 दिवसात तुम्ही रोज रडत आहात, 9 दिवसामध्ये तुम्ही सतत घरात भांडत आहात. जर अशा गोष्टी केल्या असतील आणि 9 दिवस तुम्ही दिवा जर पेटता ठेवलेला असेल तर त्या दिव्याचा काहीही महत्त्व नाही, त्या दिव्याचा काहीही अर्थ नाही. असा दिवा तुम्हाला कधीच लाभ देणार नाही. जी माता लक्ष्मी आहे ती तुमच्याकडे कधीच प्रसन्न होणार नाही. ठीक आहे, चुकून माकून जर दिवा विझत असेल तुम्ही पुन्हा लावा, प्रज्वलित करा, चालेल, काही होत नाही. तुम्हाला खरं सांगते, मी तुम्हाला इतक्या टिप्स देते, पण बऱ्याच वेळा माझ्या बाबतीतही असं होतं की दिव्याची काजळी काढताना पटकन दिवा विझतो. असं 2 ते 3 वेळा माझ्यासोबत झालेलं आहे. मी प्रत्येक वर्षी करते, माझ्यासोबत काहीही वाईट झालेलं नाही, होतंय ते चांगलं होते आणि मला तर कुलदेवीचा, लक्ष्मीचा खूप चांगला अनुभव देखील आलेला आहे. मी नेहमी सांगते की तिच्या माझ्यावरती खूप कृपा आहे. त्यामुळे जर तुमच्याकडनं असं काही होत असेल किंवा सतत दिवा विझला असेल तर घाबरू नका, काळजी करू नका, देवीचं स्मरण करत राहा. दिवा तुम्हाला दिसतोय दिवा विझलाय, पुन्हा तो प्रज्वलित करायचा बस. पण लक्षात ठेवा, अजून 2-3 दिवस आहेत. दिव्यामध्ये थोडी 3ही टाईम, सकाळ दुपार संध्याकाळ 3ही टाईम भीमसेनी कापराची वडी घाला, म्हणजे दिवा जो आहे हा चांगला पेटत राहील, दिव्यातील तेल कमी संपत जाईल आणि जी वात आहे ना, ही वात ही तुम्हाला साथ देत जाईल. ठीक आहे. आता आपल्याला वाटतं की ताई आम्हाला खूप दोष लागत आहेत किंवा आम्हाला अडथळे म्हणजे भीती वाटते किंवा आम्हाला काहीतरी मनात असं वाटते, तर त्या प्रत्येक व्यक्तीने काय करायचं आहे, ज्या दिवशी तुम्ही घट उठवणार आहात म्हणजे नवमीच्या दिवशी आपल्याला हा उपाय किंवा ही एक सेवा करायची आहे. यासाठी काय करायचं, एक सुपारी घ्यायची. तुम्हाला कुठले दोष लागू नयेत किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीचं म्हणजे चुकीचं फळ मिळू नये, त्यासाठी हा उपाय. नवमीच्या दिवशी एक सुपारी घ्यायची, जिथे तुम्ही घट वगैरे मांडलेले आहेत त्या ठिकाणी ही सुपारी ठेवून द्यायची. आपल्या हातात अक्षदा घ्यायच्या, आपल्या उजव्या हातात अक्षदा घ्यायच्या, उजव्या हातामध्ये अक्षदा घेऊन त्या अक्षदा म्हणजे मूठ बंद करायची. मनात एक इच्छा धरायची, माता लक्ष्मीला, कुलदेवीला तुमची इच्छा सांगायची, कुलदेवीचं स्मरण करायचं आणि त्याच्यानंतर कुलदेवीची क्षमा प्रार्थना म्हणायची. बघा, ज्यांच्याकडे दुर्गा सप्तशती आहे त्याच्या शेवटच्या पेजवरती, शेवटच्या पानावरती क्षमा प्रार्थना आहे, तर तुम्हाला एक क्षमा प्रार्थना म्हणायची आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांनी मनातूनच सांगा की माता लक्ष्मी, माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा कर, माझ्याकडनं काही या नवरात्रीतील 9 दिवसांमध्ये काही कमी जास्त राहिलं असेल तर त्यासाठी मला क्षमा कर, माझी काहीही मोठी चुकी असेल तर ती तुझ्या पदरात घाल, मला म्हणजे तुझ्या लेकीला म्हणजे मला आयुष्यामध्ये अखंड तुझ्या जवळ ठेव, तुझी कृपा ठेव, नेहमी माझ्या सोबत राहा, नेहमी माझ्या घरामध्ये नेहमी आपल्या घरामध्ये जागृत राहा, माझ्या घराची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती होऊ दे. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा तिला सांगायच्या आहेत, क्षमा प्रार्थना म्हणायची आहे, तिची क्षमा मागायची आहे आणि हे सगळं म्हणून त्यानंतर हे जे तांदूळ आहे त्या सुपारीवरती सोडायचे आहे, 2ही हात जोडायचे आहेत आणि मग त्यानंतर तो जो घट आहे तो उचलायचा आहे. याने तुम्हाला कितीही दोष काही लागलेले असतील, काहीही आधीचे दोष असतील तर ते सगळे नष्ट होतील, दूर होतील.
बघा, सुपारी ही लक्ष्मी स्वरूप आहे. सुपारीमध्ये देवी शक्तीचा अंश आहे. जेव्हा एखादी दैवतांची मूर्ती नसते तेव्हा आपण त्या ठिकाणी सुपारी पुजतो. जेव्हा तुम्ही या नवरात्रीतील शेवटच्या दिवशी ही सुपारी देवघरात ठेवाल आणि जेव्हा त्या सुपारीवरती तांदूळ अर्पण करून जेव्हा तुम्ही क्षमा प्रार्थना कराल तर तुम्हाला कुठलेच दोष लागणार नाहीत. लागलेले दोष निघून जातील. 9 दिवसांमध्ये जरी काही चुकून मकून राहिलं असेल तर माता लक्ष्मी त्या सगळ्यातून तुम्हाला माफ करेल. खूप साधे सोपे गोष्टी आहेत, आवर्जून करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. बऱ्याच जणांच्या अगदी खूप कमेंट होत्या, फोन होते की ताई आम्हाला भीती वाटते किंवा हे होतंय. असं काही नाही, घाबरण्याचं काहीच कारण नाही. आपण मनापासून केलेलं आहे आणि आपण मनापासून जे करतो ते देवापर्यंत नक्कीच पोहोचतं. मग ते तुटकं माटकं कसं का असेना.